नमस्कार. मी आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी एक विषय घेऊन आलेली आहे. तो म्हणजे पैसा हा स्त्री काटकसरीने वापरते का पुरुष? खरं म्हणजे स्त्रीच व्यवस्थित मॅनेज करू शकते पैशाचं. पूर्वी म्हण होती एक, पुरुषांनी कमवायचं आणि स्त्रीनं घर चालवायचं त्याच पैशात. खरोखर आहे, पुरुष हा फक्त कमवण्यासाठी होता पूर्वी आणि स्त्री ही फक्त घर चालवायची. पण आता कुटुंबी व्यवस्थेत खूप बदल झाल्यामुळं दोघंही कमवतात, दोघांकडे पैसा आलेला आहे आणि दोघं मिळून घर चालवतात. पण जरी हे असलं सत्य, तरीही बाईच जास्त काटकसरीने घर व्यवस्थित चालवते. याला चॅलेंज नाही. स्त्रियांना जेवढं मॅनेजमेंट जमतं तेवढं पुरुषांना जमत नाही. कारण स्त्री ही फार थोडीशी कंजूष पण असते, काटकसरी असते, उधळी नसते. काही ठिकाणी आहेत, फार कमी स्त्रिया उधळ्या पण आहेत आणि काही पुरुष फार कमी जे की काटकसर समजतात. ते झालं एखादा अपवाद असू शकतो, त्याला मी त्याबद्दल नाही म्हणत की 100%च कुठली गोष्ट खरी असते किंवा लागू होते, असं नाही आहे. पण जेव्हा स्त्रीला पुरुषांनी खरोखर पूर्ण तिच्या हातात जर पैशाचा कारभार दिला, पैसा दिला आणि सांगितलं की हे तुला हा पैसा आणि ते तुझं घर तू सांभाळ, तू व्यवस्थितपणे शिल्लक टाक, बचत कर, पण काही प्रसंग आलास मात्र माझ्याकडे काही नाही असं म्हणू नको, असं जर पुरुषांनी स्त्रीला समजून सांगितलं आणि पूर्ण तिच्या ताब्यात दिलं व्यवहार, तर ती आणखी जास्त काटकसरीने खूप छान संसार करेल आणि शिल्लक पण टाकेल. 1 रुपयाचा 2 रुपये करणं ही स्त्री जास्त समजते. दोघांनी मिळून हे मी म्हणेन की दोघांनी मिळून चर्चा करा की तो पैसा कुठं लावायचा, कसा लावायचा. कुठलाही निर्णय घेताना त्यात दोघांनी मिळूनच घेतला पाहिजे. पण नेहमीच डेली रुटीनमध्ये पूर्ण पैसा स्त्रीच्या हातात दिल्यास ती खूप व्यवस्थित घर सांभाळेल, शिल्लक पण टाकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा स्त्रीला पूर्णच पैसे देऊन सांगता की हे पैसा आणि हे तुझं घर, तेव्हा मात्र सगळं टेन्शन गेल्यासारखं होणार. पुरुषांनो, एकतर पैशावरून वाद होणार नाही, कोणाला किती द्यायचे, किती खर्च झाला, कसं मॅनेज करायचं, ते सगळं ती बाई बघेल. तुम्हाला BP होणार नाही, तुम्हाला अटॅक येणार नाही, तुम्हाला कुठला रोग होणार नाही. का? पूर्ण तीच हे झाली ना पैशाची व्यवहार करणारी मालकीन, तर तुमच्याकडे तिची कसली तक्रार असणार नाही. तक्रार नाही, वाद नाही, भांडणी नाही. म्हणजे तुम्ही किती आनंदाने जीवन जगू शकाल, हा पण एक फायदा आहे त्यातला पुरुषांसाठी. असे बरेच फायदे जे की स्त्रीला दिल्यानंतर, स्त्री ही शेवटी लक्ष्मी आहे. ती नक्कीच तुमचं घर पुढे नेईल, आर्थिक बाजू भक्कमपणे ती सांभाळू शकेल. प्रत्येक गोष्ट ही तिला जेवढी जास्त जवळून काटकसरीची कळते तेवढी पुरुषाला कळणार नाही. आणि पुरुष कसं, तिच्या हातात सगळं दिल्यानंतर व्यवहार, देणं घेणं, आणणं ठेवणं, पुरुष निश्चिंतपणे कमवायला मोकळा होतो. त्याला कुठलंच घरचं टेन्शन राहणार नाही की अरे आज भाजी घेऊन जायची होती, आज तेल संपलेलं आहे, साखर नाही, हे काहीच राहणार नाही. तो निवांतपणे ऑफिस, घर किंवा आपला बिझनेस, घर शांतपणे सगळं होईल. आणि काय मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे ते पण सगळं तीच बघेल ना. त्यामुळे तुमच्याकडे कुठलीही तक्रार येणार नाही. जेव्हा तुम्ही मग असं नका करू की थोडेच दिले पैसे, किती पाहिजे तुला भाजी आणायला, 100-200 घे, तुला खर्चायला 500 घे, 1000 घे, साडीला, थोडे थोडे दिल्यास मात्र ती पूर्ण खर्च करून टाकणार. ती त्यातून काहीच वाचवणार नाही. का? तिला माहिती आहे हे माझ्यासाठीच दिलेले आहेत खर्चासाठी, आणि आपल्या नवऱ्याकडे आणखी आहेत पैसे, हा तिच्या डोक्यात विचार असणार. पण जेव्हा पूर्णच पैसे तुम्ही तिला देता आणि समजून सांगता की हे घर आणि हा पैसा तू चाल,
मात्र कुठल्या अडीअडचणीला कमी पडू नये असं तू ह्या पैशाचा वापर कर. माझ्यापर्यंत कुठलीही तक्रार येऊ देऊ नकोस. तेव्हा नक्कीच स्त्री ही 100% तुम्हाला ते सगळं करून दाखवेल आणि कुठलाही हट्टही करणार नाही. कारण तिच्यावर एवढी मोठी जिम्मेदारी तुम्ही टाकलेली असेल की नक्कीच ती कुठेच हट्ट करणार नाही, कोणाकडे तक्रार करणार नाही. आणि स्त्री ही जेव्हा माहेरून येते मुलगी लग्न करून, तेव्हा काही ती पैशाच्या बाबतीत तिला काही तेवढी कसा खर्च करायचा ही कल्पना नसते. ती काही हे ट्रेनिंग माहेरून घेऊन आलेली नसते. पण सासरी आल्यानंतर तुम्ही तिला ह्या गोष्टी तिच्या हातात दिल्यानंतर मात्र हळूहळू ती खूप त्यात व्यवस्थित पार पाडेल ती जबाबदारी, जिम्मेदारी. म्हणून तुम्ही तिला जिम्मेदारी द्या आणि काही वेळ पण द्या. तिला पण ह्या सर्व गोष्टी करायला वेळ लागेल. प्रत्येकाला काही जन्मतच सगळ्या गोष्टी समजत नसतात. स्वतः केल्यानंतर जो अनुभव येतो ना, तेच खरं शिक्षण असतं. म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करायला तिला वेळ द्या.